देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी निकालानंतर एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलाय। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी त्यांनी साधलेला हा संवाद पाहूया। आपण सध्या आहे सागर बंगल्यावर खूप जोरदार आज आनंद उत्साहाचं वातावरण आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या नेतृत्वात त्यांच्या खूप मोठं यश मिळवलं आणि अर्थात या सगळ्या संपूर्ण विषयांवर आपल्याबरोबर बोलायला त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आहेत। मॅडम, पहिल्यांदा ज्यावेळेस हे निकाल येत होते त्यावेळेस तुमच्या रिएक्शन्स काय होत्या आणि साहेबांना एवढं अपेक्षित विक्टरी होईल असं वाटत होतं तुम्हाला? अपेक्षा होती की छान निकाल होणारच आहेत, पण एवढे छान ही अपेक्षा नव्हती। ही लोकांचं प्रेम आहे, लोकांची साथ जी मिळाली त्याच्यामुळे हे झालेलं आहे। आवर्जून हे विचारायचं आहे की आज काही विशेष सेलिब्रेशन गोड काय? हो, सगळ्यांना मिठाई गोड तर देतोच आहे आणि मनापासनं लाडक्या बहिणींना आणि भावांना आणि सगळे जे कार्यकर्ता आहेत त्यांना भेटायची इच्छा आहे आणि भेटणारच जितक्यांना भेटू शकतोय, कारण त्यांच्यामुळे आजचा दिवस आला। या संपूर्ण कॅम्पेनमध्ये महिला खूप सेंट्रिक होत्या सगळ्या प्रचारांमध्ये, म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी सुद्धा वेगवेगळ्या स्कीम दिल्या होत्या आणि महिलांचं यावेळेस वोटिंग पर्सेंटेज पण खूप की फॅक्टर ठरलं। तर त्या संदर्भात आणि तुम्ही नागपूरला विशेष प्रचारात दिसलात। हो, मी यावेळेस नागपूरला 1-1.5 महिना प्रचार केला आणि ग्राउंड लेवलवर केला आणि तेव्हाच कळून येत होतं की महिला पूर्णपणे साथ देणार आहेत आणि आधीचे जे फॉल्स नरेटिव्स होते ते पण धुतले गेले होते। एकी झाली होती सगळ्यांमध्ये, महायुतीमध्ये पण एका मिशनसाठी, ह्या मिशनसाठी, आणि प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून 24 तास राबून काम केलेलं आहे। देवेंद्रजींनी तर केलंच आहे। हा, या दिवसात ते प्रचंड बिझी वाटले दिसले। हो, बिझी असं होतं की आम्हाला माहीतच नव्हतं कोण काय करतं एकमेकांना, कारण मला वेगळी ड्युटी दिली होती, मी त्यात होती आणि ते तर त्यांना तर मी तेच सांगते 24 तास कमी असतात, 36 तास काम करायचे ते। यावेळेस स्वतः नागपूरमध्ये पण साहेबांना पण लक्ष द्यावं लागलं, तुम्हालाही आवर्जून तिथे प्रचार अधिक करावा लागला? हो, नागपूरमध्ये थोडं बहुत आणि दुसऱ्या सिटीजमध्ये जिथे मला सांगितलं गेलं आणि बावनकुळेजी मला गाईड करत होते त्या हिशोबाने मी केलं। दुसरं की आता परत एकदा फडणवीस साहेब सीएम व्हावेत अशी तुमची अपेक्षा आहे? व्यक्तिगत अपेक्षा मला व्यक्तिगत ह्याच रिझल्टची होती आणि ती झालेली आहे। महाराष्ट्रासाठी हा सगळ्यात चांगला असू शकलेला रिझल्ट आहे। त्यांनी महाराष्ट्राचं पुढे खूप भलं होत आहे ते दिसूनच येईल प्रत्येकाला। त्याच प्रकारे आता हा निर्णय पार्टीचे वरिष्ठ घेतील, महायुती घेतील, त्यातच सगळ्यांचं परत भलं आहे। कारण की 2019ला सुद्धा क्लिअर माइंडेड होतं, स्वतः साहेब क्लिअर दिसत होते, सीएम होते। अर्थात नंतरनं परत तसंच झालं, पण अर्थात त्यांना सीएम होता नाही आलं। आत्ता सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची खूप इच्छा आहे की परत एकदा व्हावे आणि भाजपाला मॉरल इथला बूस्ट मिळण्याच्या दृष्टिकोनातून असं होईल असं म्हणतो। जे महाराष्ट्रासाठी सर्वात चांगलं आहे, भाजपासाठी, महायुतीसाठी सर्वात चांगलं आहे तेच होणार याचा मला विश्वास आहे। बरोबर। खास विशेष तुम्हाला फडणवीस साहेबांना विशेष काय स्पेशल सांगायचं आहे? कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी। धन्यवाद, थँक्यू। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।